मुंबईतील कथित खिचडी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार हे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी केला आहे. राजकारणात कुटुंबियांचा उल्लेख करणे मला योग्य वाटत नाही. मात्र, संजय राऊत यांनी आपल्या मुलीच्या आणि भावाच्या नावाने पैसे घेतले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. या संदर्भात माझ्या मित्राच्या कुटुंबांवर आरोप करताना मला दुःख होत आहे. मात्र त्यांनी माझ्यासमोर पर्याय ठेवला नसल्याचे देखील संजय निरुपम यांनी म्हटले आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील संभावित उमेदवार अमोल कीर्तीकर हे किती मोठे खिचडी चोर आहेत, हे जनतेला समजले पाहिजे, असे म्हणत काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला. मात्र, अमोल कीर्तीकर हे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार नसून संजय राऊत हे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा दावा देखील संजय निरुपम यांनी केला आहे. राजकारणात कुटुंबातील व्यक्तींना कधीही ओढायला नको. मात्र, तरी देखील खिचडी घोटाळ्याचे संपूर्ण प्रकरण पाहता मला संजय राऊत यांच्या परिवारावर टीका करावी लागत असल्याबद्दल मला दुःख होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.